काय हो बारामतीच्या मोठ्या ताई, तुम्ही तर मागे म्हणाला होतात की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त आणखीनही महत्वाचे प्रश्न राज्यात आहेत. आठवत नसेल ना तर ही स्मरणगोळी तुम्हाला मी देते. पवार साहेब दोनदा नाही 4 वेळा मुख्यमंत्री होते. तेच नाही, आतापर्यंत 11 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. का नाही दिलं तेव्हा मराठ्यांना आरक्षण? तुम्ही आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत पवार साहेबांनी अनेक मोठी पदं भूषवलीत आणि राज्यातही त्यांच्याच विचाराचं, त्यांच्याच मार्गदर्शनात 15 वर्ष सरकार होतं. तेव्हा का नाही हो तुम्ही दिलत मराठ्यांना आरक्षण? 2014 ते 2019 मध्ये पहिल्यांदा 14% आरक्षण मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलं. पुढच्या 2.5 वर्षात तुम्हाला आणि तुमच्या महाविकास आघाडीला ते टिकवताही आलं नाही हो. त्यावर बोला हो बारामतीच्या मोठ्या ताई. पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं. आणि मोठ्या ताई, तुमच्या सरकारने बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्रचना सुद्धा 2014 ते 2019 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी केली हो. आणि आता लाखो मराठा तरुण तरुणी उद्योजक बनलेत. 13,000 कोटींचं कर्ज महामंडळाला देण्यात आलंय आणि त्यातील जवळपास 1,300 कोटींचा व्याज परतावा राज्य सरकारच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिला गेला. जे महामंडळ मराठा समाजाच्या तरुण